नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. बऱ्याच दिवसापासून नुसतं ऐकून होतो की कौटवाडीची यात्रा खूप छान असते, कट्याची यात्रा खूप छान असते. पण आज तो दिवस आलाय साक्षात पाहण्याचा. राजूर जवळ कौटवाडी हे गाव आहे, 2-3 किलोमीटरच्या अंतरावर अकोले तालुक्यामध्ये. तिथे म्हणतात नवसाचे कटे मांडतात. तर हे नवसाचे कटे कोणाचे? नवसाचे कटे मांडतात कोणाजवळ? तर बिरोबाजवळ. आणि हे बिरोबाचं मंदिर आहे अकोले तालुक्यात राजूर पासून जवळजवळ 2-3 किलोमीटर अंतरावर कौटवाडी या गावामध्ये. अक्षय तृतीयाच्या नंतर येणारा पहिलाच रविवार कौटवाडी येथे बिरोबा यात्रा भरते. आणि या बिरोबाच्या यात्रेची म्हणजेच कट्याची ख्याती तर पूर्ण जवळजवळ तालुकाच नाही, महाराष्ट्रात नाही तर अख्ख्या भारतात पसरलेली आहे. येथे दरवर्षी हजारो भक्त येतात, बिरोबाला नवस करतात. आणि त्यांच्या नवसाला पावणारा हा बिरोबा पावला तर कट्याचा नवस कसा फेडतात ते मी तुम्हाला सांगतो. कटा म्हणजे बुडाच्या बाजूने कापलेली घागर. कापलेला भाग या घागरीत आतील बाजूस कपडा उभा करून ठेवतात. खैर, जांभूळ, साग, सादडा अशा ढणाढणा पेटणाऱ्या वनस्पतींची धालपाटे घागरीत उभी करतात. आतमध्ये कापूस, सरकी बऱ्याच गोष्टी लागतात. बाहेरच्या बाजूने अष्टगंध चंदन लावून रंगाने असं छानदार नक्षी काढून रानचाफ्याच्या विविध रंगीबिरंगी फुलांनी हा कटा सजवतात. आणि हेच सजवलेले कटे या समोर दिसतं या बिरोबाच्या मंदिराच्या ठिकाणी आणून लोक मांडतात, ज्यांचं नवस फिटलेलं आहे ते. भाविकगण, श्रद्धाळू, ज्यांचा या देवावर विश्वास आहे आणि दर्शनाला येणारे सगळीच माणसं जवळजवळ किटलीत बाटलीत आणलेले तेल या कट्यांवर ओतत असतात. तसेच आलेले श्रद्धाळू लोक या बिरोबाला नवस बोलतात आणि नवसापूर्ती झाली की ते बिरोबाचा नवसाचा कटा इथे आणतात. जवळजवळ रात्री 8:30च्या सुमारास इथे बिरोबाची काठी आणली जाते. ती काठी गावातून मंदिरापर्यंत अगदी संबळ, DJ, धोदना, पिपाणी, डप अशा पारंपरिक वाद्य आणि त्या तालावर काठीची मिरवणूक या मंदिराच्या परिसरात आणली जाते. आणि काठी आणल्यानंतर गाभाऱ्यातील बिरोबाच्या मूर्तीला काठीचा स्पर्श केला जातो. जसा बिरोबाच्या मूर्तीला काठीचा स्पर्श होतो त्या क्षणी बाहेर उभे असलेले भक्त मंडळी त्यांच्या अंगामध्ये बिरोबाचा संचार होतो आणि हाय 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 असा लयबद्ध चित्कार करून भक्तजनांच्या मुखातून हा आवाज निघतो. कटे पेटवले जातात आणि एक एक करत भक्तांनी हे कटे डोक्यावर घेत आणि हे डोक्यावर घेऊन ते मंदिराला 5, 10, 11 असे फेऱ्या मारतात. आणि फेऱ्या मारता मारता ज्या वेळेस वरतून त्या कट्यामध्ये तेल ओतले जाते, ते तेल खाली अंगावर येतं. एकदम गरम गरम तेल असतं आणि ते पाहताना अगदी अंगावर काटे येतात, शहारे येतात.
Apa